अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावरून तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापत असून माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी विविध गट सक्रिय झाले आहेत। अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावरून तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागलं आहे। माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी विविध गट सक्रिय झाले असून पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे। बाजार समितीवरील सत्तेसाठी सुरू असलेली रस्सीखेच सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे। बाजार समितीच्या निवडणुकीवेळी सिद्धरामप्पा पाटील आणि सचिन कल्याण शेट्टी यांनी एकत्रित पॅनल उभं केलं होतं। त्या पॅनलला मिळालेल्या यशामुळे समितीवर त्यांचा प्रभाव निर्माण झाला होता। मात्र कालांतरानं राजकीय समीकरणं बदलली आणि या दोन गटांमध्ये दरी निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली। सिद्धरामप्पा पाटील यांच्या निधनानंतर नेतृत्वाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून 6 महिन्यानंतर आता सभापती पदासाठी अनेक गट आपापली रणनीती आखताना दिसत आहेत। सध्या आमदार सचिन कल्याण शेट्टी हे बाजार समितीवरील नियंत्रण कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे। ग्रामीण भागातील प्रभावशाली संस्था म्हणून बाजार समितीकडे पाहिलं जात असल्यानं तिच्यावर सत्ता राखणं हे त्यांच्या राजकीय रणनीतीचा महत्त्वाचा भाग मानलं जातं। त्यांच्या गटाकडून सदस्यांना एकत्र ठेवण्यावर आणि सत्तेची गणितं सांभाळण्यावर भर दिला जात आहे। दुसरीकडे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांनीही या राजकारणात सक्रिय भूमिका घेतल्याचं दिसत आहे। पाटील गटाशी जवळीक वाढवत विविध सदस्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। शंकर म्हेत्रे, शिवानंद पाटील, संजीव कुमार पाटील, रमेश पाटील, मल्लिकार्जुन पाटील आणि आनंद तानवडे यासारखे काही प्रमुख चेहरे या बाजूला सक्रिय आहेत, तर दुसऱ्या बाजूला अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी आणि उपसभापती सागर कल्याण शेट्टी हेही आपली भूमिका मजबूत करण्यासाठी हालचाली करत असल्याचं बोललं जात आहे। सभापती पदासाठी आवश्यक असलेल्या 9 सदस्यांचं संख्याबळ कुणाकडे झुकतं यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे। दोन्ही बाजूंनी सदस्यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून काही सदस्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याच्या चर्चांमुळे या निवडीला नाट्यमय वळण मिळालं आहे। अक्कलकोट बाजार समिती ही केवळ कृषी व्यवहाराची संस्था नसून ग्रामीण राजकारणातील प्रभावशाली केंद्र मानली जाते। त्यामुळं सभापती पदाचा निर्णय हा केवळ एका पदापुरता मर्यादित न राहता भविष्यातील राजकीय समीकरणांनाही दिशा देणारा ठरू शकतो। आता उत्सुकता एकाच गोष्टीची, बाजार समितीवर अखेर कुणाची सत्ता प्रस्थापित होणार? भाजपचा प्रभाव कायम राहणार की नव्या गटबांधणीमुळे समीकरणं बदलणार? येत्या 3 ते 4 दिवसात या राजकीय घडामोडींना निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे।